नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील बांगलादेशकडून कांदा आयात सुरू झाली। बॉर्डरवर काय परिस्थिती, वाचा सविस्तर बातमी। संपूर्ण बातमी बघू शकता। सविस्तर संपूर्ण घडामोड आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून नका नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत करू शकता। बांगलादेशकडून कांदा आयात सुरू झाली, बॉर्डरवर काय परिस्थिती, वाचा सविस्तर बातमी। एकीकडे भारतीय कांदा बाजारात काहीशी सुधारणा होत असल्याने पाहायला मिळत आहे, दुसरीकडे बांगलादेश सरकारने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीची परवानगी दिल्याचे समजते आहे। त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात चालू झाली आहे। मात्र ही निर्यात सद्यस्थितीत किरकोळ स्वरूपाची असल्याने कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांच्या यांनी म्हणणे आहे। गेले अनेक दिवसापासून राज्यातील कांदा बाजार, नाशिक कांदा मार्केट घसरण सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने आयातीला परवानगी देऊन भारतीय कांद्याची निर्यात होईल अशी आशा होती। त्याचबरोबर बांगलादेशमध्ये कांद्याची किंमत वाढत असल्याने यावर आळा घालण्यासाठी तेथील वाणिज्य मंत्रालयाने आयात परमिट आयपीला देखील मंजुरी देण्याचे या ठिकाणी बघितलं समजते आहे। जवळपास 8 महिन्यानंतर भारतातून आयात पुन्हा सुरू झाली असून स्थानिक ठिकाणी किंमत स्थिर होण्याची मदत होणार आहे। याबाबत बांगलादेश येथील स्थानिक वृत्तवाहिनीने एक दिलेल्या वृत्तानुसार ढाका येथील श्याम बाजारामध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार कांद्याच्या किमती 7 ते 10% कमी झाल्या आहेत। शिवाय भारतीय निर्यातदाराकडून गाड्या या ठिकाणी पाठवण्यास सुरुवात झाली असून काही गाड्या बॉर्डरवर पोहोचल्या आहेत, तसेच काही गाड्या भरण्याची तयारी सुरू असल्याची माहिती एका व्यापाऱ्याकडून मिळाली आहे। धन्यवाद। लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला असं नाही। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत दिलेल्या व्हिडिओची माहिती पूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथं थांबतो आहे। जे महाराष्ट्र सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।